का आलीस? मला अक्कल शिकवायला? शे ग, उलट तुला समजून घ्यायला. हे सगळं काय चाललंय सांगशील का मला जरा? काय सांगायचं मी तुला? कारण मी तुझी आई आहे. नाहीये माझा विश्वास तुझ्यावर. माझा कोणावरच विश्वास नाहीये. आणि तू त्याला अपवाद का असशील? हा, मी तुला विश्वासाने सगळं सांगीन ग, पण तू लगेच जाऊन तुझ्या नातवंडांना सगळं सांगशील. वा नूतन, छान. सख्या आईवर विश्वास नाही हे म्हणताना तुला काहीच वाटलं नाही ना? कारण विश्वासघात केलायस तू माझा. एकदा नाही, अनेक वेळा. ह्या मुलांच्या बाबतीत सगळं तुला माहिती होतं, तरी तू मला काहीही सांगितलं नाहीस. नूतन, विक्रांतनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हे मला माहिती नव्हतं. अमूल्य आणि वेदांचं काय चाललंय हेही मला माहिती नव्हतं. हा, संशय होता पण खात्री नव्हती. त्या दोघांमध्ये इक्वेशन आहे हे मात्र खरं. पण तूच सांगितलंस की तुला ती मुलगी आवडत नाही. पण मला त्या दोन्ही बहिणी खूप छान वाटतात, चांगल्या वाटतात हे मी तुला अनेकदा स्पष्टपणे सांगितलंय नव्हतं. त्या दोन भिक्कारड्या बहिणी तुला चांगल्या वाटतात आणि मी मात्र कायम त्यांच्या वाईटावर उठली असंच वाटतं तुला. तू मला ओळखूच शकली नाहीयेस आई. नूतन, मी ना तुझी आई आहे आणि मी त्यांची आई आहे. त्यांचं भलं कशात आहे आणि कशात नाही हे मला जास्त समजतं आणि ते मी ठरवणार. हा फक्त माझा निर्णय असेल. तुझा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे, कारण तू त्यांची आजी आहेस. आणि माझा वेगळा आहे, कारण मी त्यांची आई आहे. नूतन, मला ना या विषयावरती आता वादच घालायचा नाही, कारण आपण मूळ मुद्द्यापासून भरकटत चाललोय. मला फक्त एवढं सांग, त्या नराधमाशी लग्न करण्याचा घाट तू का घातलास? अगं नेमकं काय हवंय तुला? का अमूल्याशी लग्न करणार नाही असं वेदांतनी सांगितलं की तू तुझा हट्ट सोडणार आहेस? की आता विक्रांतला जाऊन सांगू की आरतीला सोड म्हणजे तू तुझा हट्ट सोडशील? काय हवंय काय तुला? नाही, आरती आणि विक्रांतचं राहूच देत. कारण काय आहे, मी विक्रांतला काही बोलले आणि त्यांनी काही वाकडं पाऊल उचललं तर तुम्ही परत मलाच दोष द्याल. हा, पण वेदांतनी अमूल्याबरोबर लग्न करण्याचा विचार मनातून काढून टाकला तर मी पुरुषोत्तम बरोबर लग्न करण्याचा विचार माझ्या मनातून काढून टाकेन. हो, पण फक्त तुम्ही विनवणी करताय म्हणून मी ही एंगेजमेंट मोडेन असं अजिबात समजू नका. अगदी साधा सरळ डील आहे. मी जर पुरुषोत्तमला विसरावं अशी तुमची इच्छा असेल तर वेदांतला अमूल्याला विसरावंच लागेल. काय सांगतेस काय तू अमूल्या? नूतनजी आणि पुरुषोत्तम लग्न करतायत? बाप रे, काय झालंय त्यांना अचानक? विचित्र आहे नाही हे सगळं? अण्णा, मला खूप टेन्शन आलंय. तिकडे वेदांत आणि विक्रांत तर हवालदिल झालेत. या जगात ना काहीही होऊ शकतं ह्या गोष्टीवर माझा विश्वास बसला. रागापायी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. आता वेदांतलाच बघा ना तुम्ही. खूप लागलंय का त्यांना? खूप नाही लागलंय, बरं आहे ते. नाही पण आता तिकडे ते एकटेच आहेत का? अमूल्य, अगं बरी आहेस ना? या अशा परिस्थितीत त्याला एकटं सोडणं म्हणजे? आई, अगं मी त्याला घरी येण्यासाठी खूप आग्रह केला पण तो ऐकायलाच तयार नव्हता. माझा सुद्धा पाय निघत नव्हता त्याच्या घरात.
अण्णा अण्णा मला खूप भीती वाटते हो. जर पुरुषोत्तम काकांनी वेदांचा सूड घेण्यासाठी काही. अरे मला सुद्धा तीच भीती वाटते. पुरुषोत्तम म्हणजे मा बेरकी आणि अगदी भडकू डोक्याचा आहे, काही करू शकतो तो. मी काय म्हणतो, मी जाऊ का वेदांतरावांकडे, त्यांच्याशी बोलतो आणि त्यांना इकडेच घेऊन येतो. नाही अण्णा नको, तो नाही ऐकणार तुमचं. अगं मला असं वाटतंय की कितीही आपल्याला वाटत असलं तरी सुद्धा वेदांतला कदाचित इथे येऊन आपल्या सगळ्यांबरोबर कानकुंड्यासारखं होईल. आत्ता त्याला काय वाटतंय याची आपण फक्त कल्पना करू शकतो. त्यापेक्षा आपण त्याला थोडा वेळ देऊया. नाही पण अमूल्या, त्यांना व्यवस्थित झोप लागेपर्यंत तू फोनवर बोलत राहा त्यांच्याशी. मी त्याला सांगितलंय की घरी गेले की फोन वगैरे. बरं अमूल्य, ऐक, जरा 2 घास खाऊन. आई नको, माझी खरंच इच्छा नाही. अमूल्या, असं नाही करायचं बाळा. आता हट्ट करू नकोस. हे बघ, तू लक्षात घे, आत्ता वेदांतला फक्त तुझा आधार आहे. त्याला तुझ्या आधाराची गरज आहे. अशा वेळेला तू स्वतःची काळजी घ्यायला हवीस ना. तूच जर का खचून गेलीस तर तू त्याला कसा आधार देणार आहेस. म्हणून सांगते, तुझी काळजी घ्यायला हवीस. तू खा बरं, मी भरवते, खा. नाही म्हणू नकोस आता. गुड गर्ल. हॅलो, कसा आहेस? एका तासात काय वेगळं असणार आहे मी. सोड, मी ठेवते फोन. नाही नको, सॉरी. जेवलास? नाही. ऍक्च्युली मी पण नव्हतंच जेवणार, पण आईने आग्रह केला म्हणून जेवून घेतलं. बरं चल, आता मी तुला आग्रह करते, जेवून घे बरं. मला भूक नाही. मला सुद्धा नव्हती, पण तू एक काम कर ना वेदा, तू जेवण ऑर्डर कर, ते येईपर्यंत लागेल तुला भूक. पण नको आहे मला, बोललो ना मी. अरे खाऊन घे ना काहीतरी, खाल्ल्यावर ना गोष्टी जरा सॉर्टेड होतात. अमूल्य, बोर होत आहे मला. मग तू एक काम करतोस का, तू वॉकला जा, तुला बरं वाटेल. नाही नाही नको, ऍक्च्युली वॉक नको, तू बाहेर पडूच नकोस. फिल्म बघतोस? अमूल्य प्लीज. नाहीतर बेस्ट वे, तू गाणी ऐक. मी तुला माझी प्लेलिस्ट पाठवू का? त्याची काही गरज नाहीये, थँक्यू. हसलास ना? दिसलं मला. अमूल्य, मला झोप आली. अरे मग तर बेस्ट आहे, तू गाणी ऐकता ऐकता. म्युझिक सारखं आहे ना दुसरं कुठलंच औषध नाही. हे बघ, मी तुला माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगते. अशा वेळी ना गाणं आपल्याला आधार देतं, प्रेमाने जवळ घेतं, अलगद डोक्यावरून हात फिरवतं आणि आपल्याशी गप्पा मारतं. काही नाही, फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत. ऍक्च्युली हे सगळं करण्यासाठी ना आपलं कोणीतरी जवळ लागतं, आणि अशा वेळेस त्यांचं नसणं जास्त जाणवतं. आपल्या त्या दिवशी जे काही झालं त्याबद्दल बोलायलाच नाही मिळालं ना आपल्याला. त्यासाठी
डोक्याला शांतता मिळायला पाहिजे ना. कदाचित मग त्याबद्दल बोलूनच शांतता मिळेल. नको, मला भीती वाटते. कसली? ऍक्च्युली मला किती गोष्टींची भीती वाटते ना, हे नव्याने कळतंय मला. आणि मला तर त्याचीच भीती वाटते. म्हणजे अमूल्य, मी स्वतःला खूप हेडस्ट्रॉंग, फिअरलेस समजायचो, पण ते सगळं आवरण होतं. ऍक्च्युली ना मला स्वतःचीच भीती वाटते. म्हणून मी तुला म्हणत होते वेदांत, एकटा नको राहूस. मी अण्णांना पाठवू का? ए नाही, नको. त्यांना कशाला एवढा रात्री त्रास द्यायचा? थांब, मी व्हिडिओ कॉल करते तुला. नको. अरे का? मला तुझ्या डोळ्यात बघण्याची भीती वाटते. असं वाटतं सगळं अवसान गळून पडेल. मग त्यात वाईट काय? तू मुलगा आहेस म्हणून सतत हेडस्ट्रॉंग असलं पाहिजे असं थोडीच आहे. मोकळेपणाने रडता येणं हे सुद्धा एक ब्लेसिंग आहे. आणि त्याही पेक्षा मोठं ब्लेसिंग काय माहितीये? कोणीतरी आपले डोळे पुसणार असणं. मी आहे वेदांत, मी आहे. अमूल्य, मला खूप झोप येते, मी झोपतो. ठीक आहे. गुड नाईट. अमूल्य, थँक्यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. बाय. झोप केली का मी याला एकटं सोडून? नाही, उद्यापासून काही झालं ना तरी मी वेदांतला एकटं सोडणारच नाही. मी एक काम करते, कसंही करून ना उद्या कॉलेजच्या आधीच त्याच्या घरी जाते. हा, बाकी पुढचं पुढे बघू. काम नीट कळलंय ना? हो साहेब. नीट ते काम पार पाडा. मला गाडीचीही खबर नाही लागली पाहिजे. हो नक्की साहेब. नीट काम पार पाडा आणि नंतरच्या शिक्षेलाही तयार राहा. हो साहेब, तुमच्यासाठी काय पण. नूतन करावा का वेदांतला फोन? आणि काय सांगणार आहे मी त्यांना? मला स्वप्न पडलं होतं की तू संकटात आहेस. नाही, तो फोन नाही उचलणार माझा. काय करत असेल तो? ह्या सगळ्या प्रकाराने काय अवस्था झाली असेल त्याची? मलाही अशी विचित्र
भीती कसली वाटते? काहीतरी घडणार आहे नक्कीच, नक्कीच काहीतरी घडणार आहे. देवा, त्याच्यावर कुठलंही संकट येणार असेल ना तर ते माझ्यावर येऊ देत, पण त्याचं रक्षण कर रे. लय खुजले का रे साऱ्या तुझ्या अंगात? दादांकडे बघून सोडतोय तुला. पुन्हा जर दादांवरती हात उचलला ना, त्या हाताची गाठ बांधून तुझ्या गळ्यात घालेन. कळलं? चला रे. वेदांचे मिस कॉल्स. झोपला नाही का? उचलत का नाहीये? फोन का नाही उचलत? काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच झालाय, नाहीतर आठवण येते म्हणून हा काही 4-5 फोन नाही करणार मला.